खूप जण असे आहेत की ज्यांना कारलं अजिबात आवडत नाही. पण तुम्हाला एक माहिती आहे का? जे आपल्या जिभेला कडू लागतं ना, तेच आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतं. कारल्यामध्ये ना इन्सुलिनसारखे गुणधर्म असतात, जे की आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करतात. असो, पण ही अशा पद्धतीने ना कारल्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा. खूप छान होते आणि बनवायला तर खूपच इझी आहे. आधी कारली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. आता चिरलेल्या कारल्यांना ना मीठ लावून घ्यायचं, जेणेकरून ना कारलं नरम पडेल आणि लवकर शिजेल. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. गरम तेलामध्ये ना पहिली थोडी लसूण टाकली. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा. कांदा अगदी नरम होईपर्यंत चांगला भाजू द्यायचा. मीठ लावलेल्या कारल्याला पाणी सुटलं होतं. मग आहे ना, ते सगळं पाणी त्यातलं पिळून बाजूला करून घेतलं. त्यानंतर कांदासुद्धा चांगला नरम झाला होता. मग नरम झालेल्या कांद्यामध्ये थोडी हळद, 1 चमचा लाल तिखट टाकलं, चिरलेली सगळी कारली टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता सगळी भाजी चांगली मिक्स करून ना झाकण ठेवून शिजायला ठेवलं. मग एक 15-20 मिनिटांनी झाकण काढलं. भाजी तर चांगली शिजली होती. मग त्यात ना थोडं ओलं खोबरं टाकलं. सगळी भाजी पुन्हा चांगली मिक्स करून घेतली आणि आता ना झाकण न ठेवता एक 10-15 मिनिटं ना अशीच गॅसवर ठेवून द्यायची. मग बघू शकता छान अशी कारल्याची भाजी तयार झाली होती. ही भाजी ना चपाती, भाकरी किंवा भातासोबत अतिशय छान लागते. मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि अशा छान इझी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.